नागपुर में कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने एसआईआर, मुख्यमंत्री के नए शासन निर्णय और ठेकेदारों के बकाया भुगतान जैसे मुद्दों को लेकर राज्य सरकार पर जोरदार हमला बोला है। राउत ने एसआईआर प्रक्रिया में बड़ी संख्या में मतदाताओं के नाम छूटने की आशंका जताई। वहीं ठेकेदारों के करोड़ों रुपए के बकाया बिलों का भुगतान तत्काल करने की मांग की। साथ ही उन्होंने मुख्यमंत्री के नए निर्णय को लेकर महायुति सरकार के भीतर मतभेद होने का दावा किया है। कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने एसआईआर के मुद्दों पर राज्य और केंद्र सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि एसआईआर की समय सीमा 17 तारीख को खत्म हो चुकी है और अब पूर्ण निरीक्षण का काम शुरू है। जिन लोगों के नाम छूट गए हैं उनके लिए फॉर्म नंबर 6, 7 और 8 की प्रक्रिया जारी है। नितिन राउत ने दावा किया कि एसआईआर के दौरान बड़ी संख्या में मतदाताओं के नाम हटाए जाने की आशंका लोगों में बनी हुई है। उन्होंने आरोप लगाया कि केंद्र सरकार की मानसिकता कुछ विशेष धर्मों के लोगों के नाम हटाने की है, ताकि आगामी चुनाव में इसका राजनीतिक फायदा मिल सके। हालांकि ये उनके राजनीतिक आरोप हैं। राउत ने कहा कि कांग्रेस ने भी इस प्रक्रिया के लिए कमर कसते हुए जगह जगह बीएलओ, बीएलए और अन्य लोगों की जिम्मेदारी सौंपी है। कांग्रेस की ओर से छूटे हुए मतदाताओं के नाम दर्ज कराने के लिए लगातार प्रयास किए जा रहे हैं। हे खरं आहे की एसआयआर ची मुदत 17 तारखेला सोमवारी संपली आणि आता त्याची पुनर्निरीक्षणाचं शेवटचं काम आता आहे सुरू. या दरम्यान ज्यांची नावं त्या ठिकाणी राहिलीत किंवा काही कमी जास्त झालं असेल त्यासाठी फॉर्म नंबर 6, 7 आणि 8 याची मुदत मात्र सप्टेंबर पर्यंत आहे. जरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नावं वगळण्याची भीती निर्माण झाली आणि ती भीती रास्त पण आहे, कारण जी मानसिकता केंद्र सरकारची आज दिसते आहे की काही विशिष्ट धर्माच्या लोकांची नावं या ठिकाणी वगळायची, जेणेकरून त्यांना येणाऱ्या पुढच्या आगामी निवडणुकीत चांगभलं होईल. तर अशी त्यांची मानसिकता असल्या कारणाने लोकांमध्ये भीती आहे. परंतु काँग्रेस पक्षाने सुद्धा तेवढ्याच जोमाने कंबर या ठिकाणी कसली होती आणि त्यांनी ठिकठिकाणी बीएलओज, बीएलएज आणि इतर लोकांना नेमून दिलं. त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला. हो, ठीक आहे की काही ठिकाणी कमी जास्त झालं असेल, परंतु आम्ही सुद्धा काही मागे नाही, इतर राजकीय पक्षापेक्षा हे दाखवून दिलेलं आहे आणि शेवटपर्यंत आम्ही आमच्या लोकांची नावं त्या ठिकाणी नोंदवण्यासाठी शासनाच्या पाठीमागे आणि यंत्रणेच्या पाठीमागे लागेल. मुख्यमंत्री के शासन निर्णय पर भी नितिन राउत ने सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री राज्य में सर्वोच्च पद पर होते हैं और किसी भी मंत्री के फैसले पर मुख्यमंत्री को अधिकार होता है। उन्होंने 3 दलों की महायुति सरकार में आपसी विश्वास की कमी होने का आरोप लगाया। मला या ठिकाणी हसू येतं. मी आता बराच काळ राज्यामध्ये मंत्री राहिलोय कॅबिनेटमध्ये. मुख्यमंत्री हे सर्वेसर्वा असतात. मुख्यमंत्री यांच्या पुढे कोणताही मंत्री हा मंत्री राहत नाही आणि हे मीच सांगतो अशातला भाग नाही. दस्तूर खुद्द विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात भाषण देत असताना सांगितलं की जिथं मी आहे त्या ठिकाणी मीच आहे, इतर कोणताही मंत्री नाही. जेव्हा ही भाषा तुम्ही सभागृहात वापरता तर मग तुम्हाला नव्याने अधिकार घेण्यासंबंधीचा नियम कसा या ठिकाणी काढण्याची आज तुम्हाला तसदी झाली हे मला कळत नाही. शेवटी मुख्यमंत्री हा सर्वेसर्वा असतो, हा नियमच आहे आणि त्यांना कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय हे बदलवण्याचा पुरेपूर अधिकार आहे. परंतु असं दिसतंय आहे की 3 पक्षाची सरकार यांच्यात काही चांगलं दिसत नाही. कुठेतरी काळबेरं आहे आणि काळबेरं म्हणण्यापेक्षा यांना विश्वासच नाही एकनाथ शिंदेंवर किंवा राष्ट्रवादींवर आणि यांना वाटतं की ते काही निर्णय करतील आणि आपल्याला तोंडघशी पाडतील. ही भीती कदाचित मुख्यमंत्र्यांना झाली असावी, म्हणून त्यांनी अशा प्रकारचा निर्णय आज घेतलेला दिसतो आहे. वहीं राज्य के ठेकेदारों के आंदोलन को लेकर राउत ने कहा कि विकास कार्यों के नाम पर ठेकेदारों से काम तो कराया गया, लेकिन कई ठेकेदारों के करोड़ों रुपए के अंतिम बिल अब तक बकाया है। उन्होंने सरकार से ठेकेदारों के बकाया भुगतान की मांग की। नितिन राउत ने कहा कि विपक्ष पिछले 2 विधानसभा सत्रों से
ठेकेदारों के बकाया बिलों का मुद्दा लगातार उठा रहे हैं। उन्होंने कहा कि अगर ठेकेदार अपने बकाया भुगतान के लिए आंदोलन कर रहे हैं तो कांग्रेस उनके साथ पूरी मजबूती से खड़ी है। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावावर कामं सुरू झालीत. कंत्राटदारांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन आणि त्यांच्याकडनं जे काही करायचं असं ते करून यांनी कामं तर सुरू केलीत, परंतु जेव्हा फायनल बिल देण्याची वेळ आली तर यांनी अनेकांचे पैसे थकीत ठेवलेले आहेत. कोट्यवधी रुपये आहेत, काही छोटे मोठे रुपये नाही आहेत. आणि त्यामध्ये काही कंत्राटदारांनी आत्महत्याही केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं असेल. नागपूरमध्ये सुद्धा अशी घटना घडली होती आणि मागील 2 विधानसभा अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून सातत्यानं आम्ही या कंत्राटदाराचे थकीत बिलं तुम्ही पूर्ण करा, त्यांना द्या अशी मागणी करतो आहे. राज्य सरकार हो म्हणते पण करत काही नाही. आता मी थोड्या वेळापूर्वी ऐकत होतो की राज्यमंत्री म्हणाले या ठिकाणी की आमचा प्रयत्न चाललेला आहे, शासकाच्या एजन्सीजनी जे कामं केले त्यांचे पैसे आम्ही देतो आहोत आणि ज्या इतर एजन्सीज आहेत त्यांच्याकडचा इश्यू जर असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करू. मग इतके दिवस का झोपला होतात आपण? कामं कशी दिलीत तुम्ही? जर कामं तुम्ही देता विकासाच्या नावावर तर त्या कामाच्या निधीची पूर्तता केली पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. मग इतके वर्षानुवर्ष थकीत कसे राहू शकतात? मी तर म्हणेल हा एक प्रकारे राज्यातील कंत्राटदारांवर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाची दाद कंत्राटदार जर मागत असतील तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे या ठिकाणी.